मुंबईच्या नागपाड्यात 5 कामगारांचा मृत्यू. निर्माणाधीन इमारतीतील पाण्याची टाकी स्वच्छ करताना गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती. वडिलांचा गुन्हा काय? खंडणीखोरांनी वसूल केलेले पैसे कुणाला पोहोचत होते? संतोष देशमुखांच्या कन्या वैभवीचा बारामतीतल्या आक्रोश मोर्चातून सवाल. देशमुखांच्या हत्येला 3 महिने पूर्ण. कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी फरार केलं, मनोज जरांगेंचा आरोप. तर राष्ट्रवादीच्या बैठकीत कृष्णा उपस्थित होता, धनंजय देशमुखांचा दावा. बीड जिल्ह्यातील शिरूर कासारमध्ये सतीश भोसलेच्या अटकेसाठी ओबीसी आंदोलकांचा पोलीस स्टेशन समोर ठिय्या. नवनाथ वाघमारेंचं लक्ष्मण हाकेही आंदोलनात. कुंभमेळ्यातील स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली. श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक समजून घेण्याचं मनसे प्रमुखांचं आवाहन. तर भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार. मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कामाचा दर 15 दिवसांनी आढावा घेणार. हकालपट्टीचा इशारा देताना राज ठाकरेंची घोषणा. जिजाऊंचा जन्मदिन हा महिला दिन म्हणून साजरा व्हायला हवा. पिंपरी चिंचवडमधल्या मेळाव्यात राज ठाकरेंचं मत. महिला दिनाच्या पोकळ शुभेच्छांवर मनसे प्रमुखांचा सवाल. पुण्यात रस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवर लघुशंका करणारा गौरव अहुजा आणि त्याच्या मित्राला 1 दिवसाची पोलीस कोठडी. गौरवला येरड्यात मिळालेली व्हीआयपी ट्रीटमेंट चर्चेत, पोलिसांचा मात्र इन्कार. क्रिकेट संघातल्या पंड्या बंधूंप्रमाणेच आपले संजय राऊत आणि सुनील राऊत. आदित्य ठाकरेंकडून राऊतांचा काका असा उल्लेख. दिल्लीतही खासदार राऊतांसोबत फिरण्याच्या अनुभवाचा आदित्य ठाकरेंकडून उजाळा. बीड जिल्ह्यातल्या पाटोद्यात रक्षकच झाला भक्षक. महिला दिनीच पाटोदा पोलीस ठाण्याच्या बीट अंमलदारांचा बलात्कार. बीड पोलीस अधीक्षकांना अहवाल देण्याचे राज्य महिला आयोगाचे आदेश. आघाडीवीर तंबूत परतल्यावर मिचेल फिलिप्स जोडीची सावध फलंदाजी. कुलदीप जडेजा वरुणच्या प्रभावी फिरकीनं न्यूझीलंडला वेसण. दुबई चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचा थरार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.